अमित शहांनी काल संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये विजयाचं रणशिंग फुंकलं। अमित शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलंय। मराठवाड्यामध्ये 30 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करतानाच नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, मतदान केंद्राची वर्गवारी करून 10% मतदान वाढवण्याचा सल्ला दिला। अमित शहांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मराठवाड्यातल्या 30 जागांवर महायुतीच्या विजयाचा दावा अमित शहा यांनी केलेला आहे। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना नाराजीची चिंता तुम्ही करू नका, ते प्रश्न नेत्यांवर सोडा आणि कामाला लागा, अशा सूचना अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिल्या। आणि यानंतर पुढची बातमी, अमित शहा आज नाशिक आणि कोल्हापूर दौरा करणार आहेत। दुपारी 12:30 वाजता अमित शहा नाशिकमध्ये पदाधिकारी आणि नेत्यांसह बैठक घेणार आहेत। फडणवीस, गिरीश महाजन या बैठकीला उपस्थित असतील, तर कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। लोकसभा निवडणुकीत महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात फारसं यश मिळालं नाही। आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा कोणता कानमंत्र देतात हे पाहावं लागणार आहे। आणि या सगळ्या बातम्यांसंदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप आता तयारीला लागलीये, कामाला लागलीये। काय सूचना दिलेल्या आहेत अमित शहांनी आणि याचा कसा परिणाम आगामी काळात दिसू शकतो? छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांनी तब्बल 45 मिनिटं जे मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघातले कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या लेवलचे त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये विजयाचा कानमंत्र आणि विजय कशा पद्धतीने खेचून आणू शकतो अशा मार्गदर्शन त्यांनी केलं। जे मराठा आंदोलन किंवा इतर आंदोलनं सुरू आहेत त्याची चिंता करू नका, त्याची चिंता तुम्ही नेत्यांवरती सोडा। ABCD अशा प्रकारची वर्गवारी बूथची करण्याची सूचना केली आहे। विरोधातले जे लोक आहेत त्यांच्या नाराजाला घेरण्याची सूचना या ठिकाणी केली आहे। 45% मतं जी आहेत ती 90% जर तुम्ही केली तर विजय कसा येतो याची उदाहरणं देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी काल दिली आहे। पटेल आंदोलन असेल, गुर्जर आंदोलन असेल, यामध्ये गावागावात आम्हाला येऊ दिलं जात नव्हतं तरी देखील तिथल्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि मतदानाची टक्केवारी वाढवली आणि तिथं आपल्याला यश आलं हे विसरून जाऊ नका अशा पद्धतीचा कानमंत्र देखील त्यांनी दिलेला आहे। आज देखील ते उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। खरं तर तिथे नेमका काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर पाहिलं तर अंबाबाईचं दर्शन असेल की त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील ते दुपारी 12 वाजता या ठिकाणी 12:30 वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि 5:30 वाजता या ठिकाणी कोल्हापूरमध्ये देखील जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत बूथ लेवलचे असतील, त्याचबरोबर संघटक लेवलचे असतील, आमदार खासदार असतील, या सगळ्यांना ते आज या ठिकाणी मार्गदर्शन करतील। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अमित शहा थेट बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवतात आणि आज नाशिक आणि कोल्हापूरमध्ये देखील ते संवाद साधतील। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।